बघा, बाबासाहेबांना संविधानिक भारताचा राष्ट्रपिता का म्हटलं, या दोन्ही प्रश्नांचे उत्तर मला द्यावं लागलं, कारण मी मांडलंय ते. तर मांडणी करत असताना जे मी मांडलं संविधानिक भारताचे राष्ट्रपिता, याच्यासाठी मांडलं कारण संविधान निर्माण व्हायच्या आधी हा देश भारत देश नव्हता. 643 संस्थांचा मिळून हा छोट्या छोट्या राज्यांमध्ये 650च्या आसपास राज्यांमध्ये विभागलेल्या तुकड्यांमध्ये विभागलेले हा देश होता. त्याला संविधानाच्या माध्यमातून एक संघ करण्याचं काम संविधानाने केलं, म्हणून संविधानिक भारताचे राष्ट्रपिता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो. आणि राहिली दुसरी गोष्ट, नाशिक जिल्ह्याचं योगदान का म्हणतो, तर नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचं आंदोलन केलं होतं. आता काळाराम मंदिराचं आंदोलन केलं होतं, आपल्याला वाटेल काळाराम मंदिराचं आंदोलन का केलं, तर त्याच्याही मागे स्वातंत्र्याची प्रेरणा होती. तो मानव मुक्तीचा संघर्ष होता, परंतु स्वातंत्र्याची प्रेरणा याच्यासाठी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचं आंदोलन केलं कारण त्यावेळेला गोलमेज परिषद येऊ घातली होती. आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये आमच्या देशाला संविधान कसं बनवायचं, देशाला स्वातंत्र्य द्यायचंय तर कसं द्यायचं, इंग्रज सरकारने आट घातली होती, या देशाला स्वातंत्र्य द्यायचं तर कसं द्यायचं, त्यासाठी संविधान असायला हवं. आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी संपूर्ण संस्थानिकांच्या प्रतिनिधींना, या देशातल्या सगळ्या धर्माच्या प्रतिनिधींना आमंत्रित केलं गेलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेबांना आमंत्रण नव्हतं, कारण ते त्यांना हिंदू धर्मात मोडत होते. त्यामुळे हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून फक्त महात्मा गांधींना बोलवलेलं होतं आणि सगळ्या संस्थांचे प्रतिनिधी बोलवलेले होते. आणि त्याच्यामध्ये मग आमचे मुस्लिम समाजाचे आगा खान असतील, ते प्रतिनिधी होते गोलमेज परिषदेमध्ये. शिखांचे प्रतिनिधी होते, ख्रिश्चनांचे प्रतिनिधी होते, हिंदूंचे प्रतिनिधी गांधीजी होते. परंतु बाबासाहेबांना प्रतिनिधित्व नव्हतं, कारण ते हिंदू धर्मात मोडत होते. म्हणून बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचं आंदोलन सुरू केलं. आणि ज्यावेळेस तिथं त्यांना प्रवेश मिळाला नाही इथल्या मागासवर्गीयांना, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ब्रिटिश सरकारला, इथं जर आम्ही हिंदू असतो, इथले मागासवर्गीय हिंदू असते, तर आम्हाला इथं काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळाला असता. म्हणजे याचा अर्थ इथले मागासवर्गीय हिंदू नाहीत, म्हणून मागासवर्गीयांना गोलमेज परिषदेत आमंत्रित करावं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गोलमेज परिषदेचं आमंत्रण मिळालं. आणि गोलमेज परिषदेच्या आमंत्रणानंतर काय झालं, पहिल्याच म्हणजे काँग्रेसने आणि गांधीजींनी बहिष्कार टाकलेला होता त्या गोलमेज परिषदेत.